पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 एप्रिलला महाराष्ट्र दौऱ्यावर। राज ठाकरे पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता। सुनेत्रा पवारांच्या बॅनर्स प्रचार पत्रकामध्ये राज ठाकरेंचाही फोटो। राज ठाकरेंचे फोटो महायुतीच्या बॅनर्सवर झळकायला सुरुवात। शिवसेना खासदार भावना गवळींची नाराजी दूर। राजश्री पाटील यांच्या प्रचारात सहभागी होणार तर उद्योग मंत्री उदय सामंतांच्या शिष्टाईला यश। मुख्यमंत्र्यांनी नाशिकचे शिवसेना जिल्हाप्रमुख अजय बोरस्तेंना भेटीसाठी बोलावलं। नाशिकचा तिढा सुटणार का याकडे लक्ष। पक्ष फोडणाऱ्यांनीच ठरवलं कोण नकली, मात्र कोण असली आणि कोण नकली हे जनताच ठरवेल। अमित शहांच्या टीकेला जयंत पाटलांचं उत्तर। मुंबईमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसची महत्त्वाची बैठक। अजित पवारांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत प्रचाराची रणनीती ठरणार। मवियाचा मुंबईमधील जागावाटपाचा घोळ संपेना। वर्षा गायकवाड काँग्रेस हायकमांडची भेट घेणार। पक्षाध्यक्षांची वेळ न मिळाल्यानं आजचा दिल्ली दौरा मात्र रद्द। वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांच्या 5व्या यादीत एकूण 10 उमेदवारांची नावं जाहीर। तर आज सकाळी प्रकाश आंबेडकरांची पत्रकार परिषद। तिसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात। 19 एप्रिलपर्यंत भरता येणार अर्ज। तिसऱ्या टप्प्यासाठी 7 मे रोजी मतदान। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज जम्मू काश्मीरमधील उधमपूरमध्ये मोदींच्या रॅलीसाठी जिल्ह्यात कडेकोट सुरक्षा व्यवस्था। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत आजपासून लिलाव। व्यापारी माथाडी वादामुळे 15 दिवसांपासून लिलाव होते बंद। आणि विदर्भ मराठवाड्याच्या अनेक भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। अंगावर वीज पडल्यानं परभणीत 2 जणांचा मृत्यू।